नमस्कार, स्टिच विथ आशू या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। छोट्या काठापासून आपण छान बॅग डिझाइन रेडी करणार आहोत। त्यासाठी आपण इथे 5.25 इंच इतकं शोल्डर घेतलेला आहे आणि 14 + 1 इंच 15 इंच उंची घेतलेली आहे। चेस्ट आपली आहे 36 इंच, 9 + 1.5 अशी 10.5 इंचाची घडी घातलेली आहे। 2.5 इंचाच्या पुढे 2 लाईनी इतकी आपण अशी मार्किंग करून घेणार आहोत गड्यासाठी। आणि उंची आपली गड्याची असेल 10 इंच, तर 10 इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आणि खालच्या साइडला फोल्ड साइडकडून 3 इंचावर मार्किंग करायची। फोल्ड साइडच्या साइडला आपल्याला 10 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे आणि एक छान असा बॉक्स रेडी करून घ्यायचा आहे। इथे आपला बॉक्स रेडी झालेला आहे बघा। हा बॉक्स रेडी झाल्यानंतर आपल्याला गड्याचा आकार द्यायचा आहे। पंचकोनी जसा आकार असतो गड्याचा तसा आपल्याला थोडी क्रॉस मध्ये पट्टी ठेवून आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा आहे, कारण आपल्याला मागे म्हणजेच ब्लाउजच्या बॅक साइडला छान अशी छोट्या काठापासून डिझाइन रेडी करायची आहे। इथे बघू शकता आपला नेक रेडी आहे जो आपण ड्रॉ केलेला आहे। आता मेन फॅब्रिक वरती आपण जे ड्रॉ केलेलं अस्तर होतं ते ठेवायचं आणि जी मार्किंग आहे त्याच मार्किंग वरती आपल्याला नेक स्टिच करून घ्यायचा आहे। व्यवस्थित चारही बाजूला आपण शिलाई देत आहोत। इथे बघा आपण व्यवस्थित जी मार्किंग आहे आपली गड्याची त्याच मार्किंग वरती आपण शिलाई देऊन घेत आहोत। इथे शिलाई देऊन झाल्यानंतर कमरेच्या साइडला सुद्धा 1/2 इंचाच्या अंतराने आपल्याला शिलाई द्यायची आहे। व्यवस्थित शिलाई द्यायची। आता आपण नेक आहे तो कट करून घेत आहोत। 1/2 इंचाच्या अंतराने आपल्याला गड्याचा शेप हा कट करून घ्यायचा आहे आतमधून आणि छोटे छोटे असे कट्स द्यायचे आहे गड्याच्या साइडला। शिलाईवर कट जाता कामा नये त्यासाठी व्यवस्थित कट्स द्यायचे। इथे कट्स देऊन झाल्यानंतर आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक हे पलटी करून घेत आहोत आणि व्यवस्थित गड्याच्या किनारीवरती फिनिशिंग मध्ये आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे। घाई करायची नाही शिलाई देताना, व्यवस्थित अस्तर दिसायला नको अशी शिलाई द्यायची चारही बाजूला गड्याच्या। इथे बघा तुम्ही बघू शकता मी कशी शिलाई देत आहे। व्यवस्थित आपण अस्तर खाली फोल्ड करायचं आणि मेन फॅब्रिकवर आपण किनारीने शिलाई द्यायची। कमरेच्या साइडला सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे। घाई करायची नाही। इथे बघू शकता तुम्ही। आता आपण चारही बाजूला शिलाई देऊन घेऊ। चारही साइडला आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर हे अटॅच करून घ्यायचं आहे। दोघं साइडनी हे अस्तर आणि मेन फॅब्रिक आपण अटॅच करून घेत आहोत। इथे हे अटॅच करून झालेलं आहे आपलं। आता आपण मेन फॅब्रिक हे कट करायचं। जितकंही मेन फॅब्रिक एक्स्ट्रा आहे ते कट करून घ्यायचं आहे आपल्याला अस्तरच्या कडेने। बघू शकता तुम्ही आपण व्यवस्थित असं मेन फॅब्रिक कट करून घेतलेलं आहे। आणि आता इथे आपण गड्याच्या दोघं साइडला फक्त वरच्या साइडला आपल्याला हाफ याच्यामध्ये लेस लावून घ्यायची आहे। हा जो पहिला कॉर्नर आहे गड्याचा तिथपर्यंतच आपल्याला 1/2 इंच पुढे अशी लेस लावून घ्यायची आहे। दुसऱ्या साइडला सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने 1/2 इंच थोडं खाली सोडायचं आणि किनारीवरून व्यवस्थित हाफ गड्याला आपण लेस लावून घेत आहोत। व्यवस्थित लेस लावून घ्यायची आहे। इथे लेस लावून झाल्यावरती खालच्या साइडला आता आपल्याला काठ रेडी करायचे आहेत। हे बघा असे 2 काठ आहेत माझे उरलेले ब्लाउज मधून, तर आपण त्यांना थोडे छोटे करणार आहोत। इतका मोठा काठ कस्टमरला नको होता त्यामुळे त्यांनी काठ हा छोटा करायला सांगितलेला आहे, तर आपण तो छोटा करून रेडी करत आहोत आपल्या गड्यासाठी लावायला। तुम्हाला जर का मोठा काठ हवा असेल तर तुम्ही 1/2 इंचाची शिलाई द्या, इतका काठ छोटा करू नका। व्यवस्थित शिलाई द्यायची। दोघं काठ आपल्याला सेम असे हे रेडी करून घ्यायचे आहेत। हे बघा आपले दोघं काठ रेडी करून झालेले आहेत। आता काय करायचं, मेन फॅब्रिक घ्यायचं आणि गड्याच्या साइडला हे काठ ठेवायचे, व्यवस्थित ठेवायचे। हे बघा कॉर्नरला
आणि हा दुसरा जो काठ आहे हा सुद्धा सेम त्याच काठावर सरळ साईड दोघं एकमेकांवर आल्या पाहिजे अशा ठेवायच्या। आणि गळ्याचा हा जो सेंटर आहे इथे एक मार्किंग करायची आणि ब्लाऊजच्या खाली जो सेंटर आहे तिथे एक मार्किंग करायची आणि ही एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची। ही खूप मेन आहे लाईन। आता या लाईनीवरच आपल्याला शिलाई द्यायची आहे। व्यवस्थित जी मार्किंग केलेली आहे, जी लाईन ड्रॉ केलेली आहे त्या लाईनीवरच आपल्याला शिलाई द्यायची आहे। इथे कट करून घ्यायचं, काठ ओपन करायचा आणि इथे मध्यभागी आपल्याला एक दाब शिलाई द्यायची आहे। व्यवस्थित काठ ठेवायचा आणि दाब शिलाई द्यायची। आता मेन फॅब्रिक घ्यायचं आणि त्यावर हा काठ ठेवायचा। आपला जो गळ्याचा शेप आहे त्यावर हा काठ ॲडजस्ट करायचा। ॲक्च्युली ॲडजस्ट करायची काहीच गरज पडत नाही, कारण आपण मेजरमेंट घेऊनच हा काठ रेडी केलेला असतो ट्रायंगल शेपमध्ये। इथे पिनअप करायचं, व्यवस्थित पिनअप करायचं, काठ इकडे तिकडे हलू द्यायचा नाही। आपण जितकी काळजी घेतो त्याच काळजीने आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग तितकीच चांगली येते, त्यासाठी घाई करायची नाही इथे अजिबात। व्यवस्थित हे पिनअप झाल्यानंतर आपण आता इथे काठाला शिलाई देऊन घेऊ। व्यवस्थित ही गळ्याच्या साईडला आपण आधी शिलाई देऊन घेत आहोत। इथे बघू शकता तुम्ही मी किती व्यवस्थितपणे आणि हळू, इथे व्हिडिओ फास्ट आहे म्हणून तुम्हाला वाटत असेल, पण मी जेव्हा शिलाई देत होते तेव्हा एकदम हळू आणि घाई न करता शिलाई देत होते। त्यामुळे काय होतं आपलं ना, थोडी फिनिशिंग व्यवस्थित येते आणि कस्टमरला सुद्धा ती फिनिशिंग आवडते, मग आपल्याकडे कस्टमर हा परत परत येतो। व्यवस्थित शिलाई देऊन झालेली आहे बघा दोघं काठांना। आता हा जो एक्स्ट्रा काठ आहे आपण मुंड्याच्या साईडला तो कट करून घेऊ आणि तिथे शिलाई देऊन घेऊ, अटॅच करून घेऊ त्याला व्यवस्थित। दुसऱ्या साईडचा जो एक्स्ट्रा काठ आहे तो सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि तिथे सुद्धा आपल्याला तो काठ अटॅच करून घ्यायचा आहे शिलाई देऊन। व्यवस्थित शिलाई द्यायची आणि तो सुद्धा अटॅच करून घ्यायचा। इथे काठ आपला अटॅच झालेला आहे। आता आपण यावर लेस लावूया। काठाच्या दोघं साईडला आपल्याला व्यवस्थित लेस लावून घ्यायची आहे। इथे सुद्धा घाई करायची नाही, काठावरच तुम्हाला लेस लावायची आहे, खालीवर होऊ द्यायचं नाही, नाहीतर आपल्या गळ्याची फिनिशिंग ही बिघडते। म्हणजे जे आपण पॅटर्न रेडी करत आहोत बॅक साईडला ते बिघडते, ते बिघडू नये म्हणून आपण व्यवस्थित हळूहळू घाई न करता लेस लावायची किंवा काठ बसवायचा। लेसच्या ठिकाणी तुम्ही पायपिंग सुद्धा वापरू शकता, पण इथे ही लेस व्यवस्थित आणि छान वाटत होती त्यामुळे मी लेसचा यूज केलेला आहे। इथे आपण लेस लावून घेत आहोत। काठाच्या दोघं साईडला आपली ही लेस आता लावून झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आणि इथे आपण ही बटन्स अटॅच करणार आहोत। सुई धाग्याच्या साहाय्याने आपल्याला ही बटन अटॅच करून घ्यायचे आहेत। दोघं बटन्स आपण गोल्डन कलरचे घेतलेले आहेत आणि सेंटरला मी एक ग्रीनिश कलरचा वेगळ्या कलरमध्ये बटन अटॅच करणार आहे, म्हणजे थोडा वेगळा लुक येईल। व्यवस्थित बटन अटॅच करून घ्यायचं, नॉट व्यवस्थित काट टाकायचे त्याला, म्हणजे बटन नेक्स्ट टाइम धुण्यात किंवा घालण्याच्या याच्यामध्ये निघणार नाही। व्यवस्थित अटॅच करायचे, व्यवस्थित नॉट द्यायचे, 2-3 वेळेस धागा काढायचा त्यातून। इथे बघू शकता मी दोरी आणि लटकन सुद्धा तयार केलेले आहेत, टसल्स छान त्यामध्ये अटॅच करून आपण हा पॅटर्न रेडी केलेला आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।